आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची भाजी कुकरमध्ये। त्याच्यासाठी मी मीडियम साईजचा एक भोपळा घेतला आहे। त्याला दोन्ही साईडनं कट करून एक टोमॅटो आणि एक कांदा, हे बघा मी सगळं कट करून घेतलं आहे। गॅसवर कुकर ठेवला आहे। त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊ। तेल तुमच्या टेस्ट अनुसार टाकू शकता, कमी जास्त। तेल गरम झालंय, त्याच्यात मी अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी घातली। एक कांदा बारीक कट केलेला तो पण त्यात घालून घेऊ। चांगलं मिक्स करून कांदा थोडासा लाल होईपर्यंत ते फोनचा स्टँड मी वरती ठेवला आहे। अगोदर कुकरमध्ये काय आहे ते दिसत नव्हतं ना, आता एकदम क्लिअर दिसते। त्याच्यात अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, एक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, चांगलं मिक्स करून घेऊ। भोपळ्याची भाजी कुकरमध्ये एकदम छान बनते आणि 5 ते 10 मिनिटात एकदम रेडी होते। एक चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, एक चमचा तो भाजीचा मसाला, चांगलं मिक्स करून त्याच्यात हे कापलेला भोपळा आपण सगळा टाकून देऊ। कढाईमध्ये ही भाजी बनवायला 20 ते 25 मिनटं लागतात आणि कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये बनून जाते। जास्तीत जास्त 10 मिनटं, ते पण कमी गॅसवर। भाजी एकदम टेस्टी बनते। अर्धा चमचा मीठ, हे बघा आपल्या भाजीला किती छान कलर आला आहे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे, अर्धा ग्लास पाणी। पाणी जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर बिना पाण्याची पण छान बनते। कुकरमध्ये जळत नाही, काही नाही। हे बघा आमच्याकडे थोडीशी पतली पाहिजे भातासोबत खाण्यासाठी। कुकरचं झाकण बंद करून मी 2 शिटी लावून घेतली आहे। कुकर थंड झाला आहे, आता झाकण उघडून दाखवते। आपली भोपळ्याची भाजी एकदम रेडी आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।